मराठ्यांच्या इतिहासात शौर्य आणि त्यागाच्या अनेक कथा आहेत. पण ही एक अशी गाथा आहे जी ऐकल्यावर आजही अंगावर अक्षरशः काटा येतो. चला तर मग या कथेच्या प्रत्येक पैलूला जवळून समजून घेऊया. ही तारीख ही फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये. हा स्वराज्याच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणारा, एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. वरवर पाहता हा दिवस स्वराज्यासाठी एक काळा दिवस वाटतो. आणि तो होताही. पण खरं तर त्याच दिवशी स्वाभिमानाचा एक असा ज्वालामुखी पेटला ज्याची धग इतिहासात कायम राहिली. आणि या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज. ते फक्त एक राजा नव्हते, तर असे योद्धा राजे होते ज्यांनी रणांगणाला कधीही पाठ दाखवली नाही. आणि त्यांचा काळ म्हणजे मुघल मराठा संघर्षाचा तो अंतिम आणि सगळ्यात निर्णायक टप्पा होता. आता आपण थेट त्या घटनेकडे वळूया ज्यामुळे महाराजांना कैद झाली. ही गोष्ट जेवढी शौर्याची आहे तेवढीच ती फितुरीची सुद्धा आहे. महाराज संगमेश्वरला एका महत्त्वाच्या बैठकीसाठी गेले होते. पण त्यांना ह्याची कल्पनाच नव्हती की धोका समोरच्या शत्रूकडून नाही, तर आपल्याच माणसांकडून अगदी पाठीमागून येत होता. आणि तो धोका होता गणोजी शिर्के, नात्याने मेहुणा, आपलाच माणूस, ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच काही वैयक्तिक कारणांमुळे गद्दार झाला. त्याच्या ह्याच फितुरीमुळे स्वराज्याचा सिंह संगमेश्वरला शत्रूंच्या जाळ्यात अडकला. 1 फेब्रुवारी ते 11 मार्च ह्या 2 तारखांमध्ये जे 40 दिवस आहेत ना, ते 40 दिवस महाराजांच्या अटकेपासून त्यांच्या बलिदानापर्यंतच्या असह्य वेदनांची आणि त्यांच्या असीम धैर्याची साक्ष देतात. महाराजांना शारीरिकरित्या कैद केलं गेलं होतं, हो, पण त्यांच्या विचारांना, त्यांच्या आत्म्याला कोणीही कैद करू शकलं नाही. आणि इथूनच त्यांच्या खऱ्या धैर्याची कसोटी सुरू झाली. एका बाजूला औरंगजेब होता. तो कधी मनधरणी करत होता, कधी लालच दाखवत होता, तर कधी अमानुष शिक्षा देत होता. त्याच्या मागण्या 3च होत्या: धर्मांतर करा, स्वराज्याचे किल्ले द्या आणि खजिना कुठे आहे ते सांगा. पण दुसऱ्या बाजूला महाराजांचं एकच बाणेदार उत्तर होतं: स्वराज्य आणि स्वाभिमान. या एका वाक्यात सगळं काही आलं. हेच तर दाखवून देतं की ते फक्त एक राजा नव्हते, तर एक विचार होते. एक असा विचार जो कोणत्याही परिस्थितीत झुकणारा नव्हता. आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवशी इतिहासाने एक असा त्याग पाहिला, असं बलिदान पाहिलं, ज्याने धैर्यालाच अमर करून टाकलं. याच दिवशी त्यांचे विश्वासू सल्लागार कवी कलश यांच्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत क्रूरतेचा सामना केला आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचा देह जरी संपला असला तरी त्यांचा स्वाभिमान, त्यांचं धैर्य आणि स्वराज्याबद्दलची त्यांची निष्ठा इतिहासात कायमची अमर झाली. पण मग प्रश्न उरतो की ही शौर्यगाथा आजही आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? तिचा आजच्या काळात काय अर्थ आहे? हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. का आठवायचं हे बलिदान? ह्यातून आजच्या पिढीला नेमकं काय शिकायला मिळतं? यातून मिळणारे धडे एकदम स्पष्ट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इतिहास फक्त जिंकणाऱ्यांचा नसतो, तो सत्यासाठी लढणाऱ्यांचाही असतो. दुसरी गोष्ट, खरं शौर्य केवळ तलवार गाजवण्यात नाही, तर आपल्या तत्वांसाठी ठामपणे उभं राहण्यात आहे. आणि तिसरा म्हणजे असंच निस्वार्थ समर्पण हाच स्वराज्याचा खरा पाया असतो. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांची ही गाथा एक ओझा म्हणून नाही, तर एक ताकद म्हणून आपण सोबत ठेवली पाहिजे. ही एक प्रेरणा आहे जी आपल्याला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी, तत्वांसाठी जगण्यासाठी बळ देत राहील.